नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अर्थशास्त्रामधील राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक बघणार आहे. तर एम पी एस सी जी सिरीज आहे ती कंटिन्यू आपण चालू ठेवणार आहे, जी की प्लेलिस्ट आहे एम पी एस सीसाठी बनवलेली प्लेलिस्ट 21,000 प्रश्नसंच म्हणून. तिथून जाऊन तुम्ही मागचे सर्व व्हिडिओ जे आहे ते बघू शकता. आत्तापर्यंत भरपूर व्हिडिओ झालेले आहेत, त्याची लिंक मी इथं वरती बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर आजचा पहिला प्रश्न बघूया आपण. खालील विधाने विचारात घ्या. आता यामधील कोणती विधाने चुकीची आहेत असं ओळखायचं आहे आपल्याला. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली होती. तर हे विधान चुकीचं आहे, कारण इथं 1949 या रोजी नियुक्ती केली होती राष्ट्रीय उत्पन्न समितीची, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान, या समितीमध्ये पी सी महालनोबिस व प्राचार्य व्ही के राव यांचा समावेश होता. हे विधान बरोबर आहे. 3 नंबरचं विधान, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. हे देखील विधान बरोबर आहे. आता आपण याची सविस्तर माहिती बघणार आहे. तर हे विधान चुकीचे असण्याचे कारण मी तुम्हाला सांगितले की जी स्थापना जी आहे ती 4 ऑगस्ट 1949 रोजी झाली होती. सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारताची ही पहिली समिती होती. तर यामध्ये अध्यक्ष होते ते महालनोबिस हे होते. प्रश्न क्रमांक दुसरा, हा कंबाईन 2000 ग्रुप सीच्या 2021च्या परीक्षेला पडला होता. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? आता याचे उत्तर आपण बघू डायरेक्टली. तर प्रवाही प्रवाही काय येते, तर त्याचं स्पष्टीकरण आपण डायरेक्टली बघू. म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमवलेले उत्पन्न होय. त्यामुळे ही जी संकल्पना आहे प्रवाही, ही राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. पार्टिक्युलर टाइम दिलेला असेल तर राष्ट्रीय उत्पन्न फ्लोशी संबंधित असतो, म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते सी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन, आर्थिक सुधारणेनंतर 1990-91 ते 2011-12 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर हा काय दर्शवतो? तर 1990-91 ते 2011-12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर जो आहे तो वाढती प्रवृत्ती दर्शवतो. आता ह्याचे सविस्तर एक्सप्लेनेशन आपण बघूया, का वाढती प्रवृत्ती दर्शवतो. तर जी डी पीच्या वाढीचा दर जो आहे तो आर्थिक वृद्धीवर डिपेंड असतो. 1991च्या आर्थिक सुधारणेपासून 2011-12 मध्ये जी डी पीची ग्रोथ आहे ती कायमच वाढ होत गेलेली आहे, पण अपेक्षित वाढ मात्र झालेली नाही. आता सलग 3 वर्ष आहे ती 9% जास्त वाढ झाली. त्याचे वर्ष आहे 2005-2006, 9.5%. त्यानंतर सर्वात जास्त जी झाली जी डी पी वृद्धी दर आतापर्यंत सर्वात जास्त आहे तो तो 2006 आणि 7ला आहे, तो 9.7% इतका. त्याच्यानंतर 2007-8ला 9.3 इतका. त्यामुळे जी डी पी वाढीचा दर जो आहे तो वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये, पण अपेक्षित वाढ इतकी झालेली नाही. आता जी डी पी ग्रोथ रेट जो आहे तो सध्या आर्थिक वृद्धी दर आहेत 15-16चा 8%, 16-17चा 8.2%. आता हा जो सर्वे आहे तो इकॉनॉमिक सर्वे 2022-23 नुसार सांगितलेला आहे. याच्यामध्ये 2011-12च्या बेस इयरनुसार आर्थिक वृद्धी दर हा आहे. आता 2011-12चे जे बेस इयर होते त्याच्यानुसार 2023-24 मध्ये 6 ते 6.8% इतका आर्थिक वृद्धी दर बघायला भेटेल. तसेच 2008-9 या वर्षामध्ये सेवा क्षेत्राचा वृद्धी दर हा 9.8% होता. हा PSI 2011ला प्रश्न पडला होता. आता ह्याचे सोर्स काय आहेत, तर आर्थिक पाहणी अहवाल हे असेल. पुढील प्रश्न, 2018 आणि 2019 सर्वाधिक निव्वळ राज्य जी डी पी वृद्धी दर असलेली राज्य जे आहे ते सर्वाधिक जास्त आहे ते उत्तर प्रदेश 14.8%. त्याच्यानंतर तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो या ठिकाणी 24वा येत आहे 10.5%. पुढील प्रश्न, थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी कशाशी संबंधित विश्लेषण करते? याचे उत्तर डायरेक्टली बघून आपण सी, म्हणजे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. म्हणजे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय जे आहे ते कॅपिटल जे पुस्तक आहे थॉमस पिकेटीचं ते दर्शवते. हा एक फ्रेंच अर्थतज्ञ होता. त्याचा कामाचा भर जो होता तो वेल्थ आणि इन्कम इनइक्वॅलिटी याच्यावरती होता. तर कॅपिटल इन द 21st सेंचुरी हे त्यानं पुस्तक लिहिले होते. तर ह्याच्यामध्ये विकसित जगामध्ये
स्थिर व असमानतेचा उदय याचे विश्लेषण केले आहे. हा कंबाईनच्या प्री एक्झामला पडला होता 2019च्या पेपरला. त्याच्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही असं विचारलेलं आहे. उत्तर क्रमांक 3 म्हणजे फक्त ब. आता फक्त ब आहे ते बघू आपण. उत्पादन पद्धती ही जी आहे ती अंदाज पद्धती आहे. त्याचबरोबर उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या 3 पद्धतीने अंदाज जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. पण आयात निर्यात पद्धत जी आहे ती वापरली जात नाही, त्यामुळे फक्त बी जे आहे याचं उत्तर राहील. आता सध्या GDPच्या गणनेसाठी भारतात 4 पद्धतीचा वापर केला जातो. त्या 4 पद्धतीमध्ये उत्पादन पहिलं जे आपण बघितली, उत्पन्न पद्धत, खर्च आणि वस्तू व प्रवाह पद्धत. आता वस्तू व प्रवाह पद्धत वापरतात. या 2 पद्धतीचा एकत्रित वापर बांधकाम क्षेत्रासाठी केला जातो. खर्च पद्धत आणि वस्तू व प्रवाह याचा बांधकाम क्षेत्रासाठी उपयोग केला जातो. ग्रामीण भागासाठी खर्च पद्धत वापरली जाते, तर शहरी भागासाठी वस्तू प्रवाह ही पद्धत वापरली जाते बांधकाम क्षेत्रासाठी. पण मुख्यतः CSO जे आहे ते GDP गणनेसाठी 2च पद्धतीचा वापर करते. पण 2015 पासून खर्च पद्धतीने मोजलेली आकडेवारी देखील प्रदर्शित केली जाते. आता ह्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत. उत्पादन जी पद्धत आहे ती कृषी आणि उद्योग क्षेत्रासाठी केला जातो. तर ही पद्धत प्रत्यक्ष पद्धत आहे मोजण्याची आणि हे बाजारभावाला मोजले जाते. तुम्हाला विचारू शकतात, हे उत्पादन पद्धत आहे ती बाजारभावाला मोजली जाते आणि उत्पन्न पद्धत जी आहे ती घटक किमतींना मोजली जाते. तर ही सेवा क्षेत्रासाठी मोजली जाते उत्पन्न पद्धत आणि ही अप्रत्यक्ष पद्धत आहे मोजण्याची. तर उत्पादन पद्धतीलाच मूल्यवर्धित म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मेथड पद्धत असे म्हटले जाते, कारण या पद्धतीत देशात एका वर्षात तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची अंतिम बेरीज धरली जाते, म्हणून त्या वस्तू व किमतीच्या मूल्यवर्धितांना मोजले जाते. उत्पादन पद्धत ही प्रत्यक्ष व मूल्यवर्धित असल्याने सर्वोत्तम ठरते. तर राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949ची निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धतीचा वापर केला होता. ही काही बेसिक माहिती आहे. त्याच्यानंतर कंबाईन 2018च्या परीक्षेला पडला होता तो प्रश्न आपण बघूया. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. तर याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व. या सर्वांचा उपयोग जो आहे तो सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न या गटामध्ये केला जातो. तर ही जी आहे ती वैश्विक मूलभूत उत्पन्न समिती 2016-17च्या भारताच्या आर्थिक पाहणी अहवालात ही संकल्पना मांडली. याचं कारण होतं की भारतातील दारिद्र्य कमी करण्यासाठी आणि विविध सामाजिक कल्याण योजनांचा पर्याय म्हणून ही पद्धत निवडली. तर ह्या संकल्पनेचा स्वीकार जो आहे तो ब्राझील, केनिया, फिनलँड, स्वित्झर्लंड यासारख्या देशांनी केला आहे. याची वैशिष्ट्ये आहेत ती सार्वत्रिकता आपण बघितलं, बिनशर्तता, त्यानंतर नियतकालिक, रोख पेमेंट आणि वैयक्तिक लाभार्थी यासारख्या जी वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा पद्धत नाही? आता आपण हा प्रश्न बघितला, आयात निर्यात पद्धत जी आहे पद्धत जी आहे ती राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाज पद्धत नाही. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? तर आर्थिक वर्ष जे आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे कन्सिडर केले जाते. पण 1867 पूर्वी भारतामध्ये 1 मे ते 30 एप्रिल असे आर्थिक वर्ष होते, परंतु 1867ला 1 एप्रिल ते 31 मार्च असे स्वीकारण्यात आले आणि आज देखील तेच वापरले जाते. आता आर्थिक वर्षामध्ये बदल करण्यासाठी काही समित्या होत्या, तर त्या समितीची आपण बघूया. 1984ला LK झा ही समिती होती. ही समिती आपण पहिल्यांदा बघू. LK झा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. यांनी काय सांगितलं होतं की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे आर्थिक वर्ष सूचित केले पाहिजे. का? तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष जे आहे ती सूचना त्यांनी केली होती. आर्थिक वर्ष बदलून होणारे फायदे नगण्य आहेत, त्यामुळे आधीचीच पद्धत तशीच चालू ठेवावी अशी शिफारस केली. मात्र भारत सरकारने आर्थिक वर्षात कोणताच बदल केला नाही, म्हणून आजही 1 एप्रिल ते 31 मार्च हेच दिवस आर्थिक वर्ष म्हणून ठरला जातो. त्यानंतर 6 जुलै 2016ला
माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. ते अध्यक्ष होते या समितीचे. त्याचबरोबर सदस्य 3 होते, चंद्रशेखर, राजरमण आणि राजीव कुमार. सध्याच्या वित्तीय वर्षाच्या जागी नवीन वित्तीय वर्ष सुचवणे हे त्यांचं काम होतं. तर या समितीने 2016ला वित्त मंत्रालयाला अहवाल दिला, मात्र वित्त मंत्रालयाने अद्याप अहवाल प्रसारित केलेला नाही. आता आपण काही महत्त्वाची बघू माहिती. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे आर्थिक वर्ष स्वीकारणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश. त्याच्या पाठोपाठ की झारखंडनं हे देखील स्वीकारलं. महाराष्ट्राचे महसुली वर्ष जे असते ते 1 ऑगस्ट ते 31 जुलै इतके असते. तर भारताप्रमाणेच आर्थिक वर्ष असणारे इंग्लंड आहे, कॅनडा, जपान, सिंगापूर ह्या देश आहेत. तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर चीन, रशियासारखे देश याच्यामध्ये आहेत. जर जमा खर्चाची बाब, जागतिक बँक आणि नाबार्ड 1 जुलै ते 30 जूनपर्यंत. आता तुम्हाला विचारू शकतात आरबीआयचं जे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च हेच आहे, सेम आहे भारत, इंग्लंड आणि जपानचं. तर आरबीआयचे जमा खर्चाचे वर्ष हे 1 जुलै ते 30 जून होते, पण 2021-22 पासून ते 1 एप्रिल ते 31 मार्च असे व्यापारी बँकांच्या आर्थिक कामगिरी लक्षात घेण्यासाठी केले. तर ही बिमल जालान समितीच्या शिफारशीनुसार ही तारीख जी आहे ती ठरवलेली आहे, वर्ष. पुढील प्रश्न, स्थूल देशांतर्गत उत्पादन GDPचा अर्थ काय होतो? STI 2016साठी हा प्रश्न आला होता. याचे उत्तर डायरेक्टली आपण बघूया. 3 म्हणजे सी फक्त. काय यायचं आहे? एका देशाच्या सीमेत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवा याला GDP असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. तर GDP मोजण्यासाठी काही संकल्पना वापरल्या जातात, त्या संकल्पना आपण बघू. GDP एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू व सेवा तयार होतात किंवा निर्माण होतात त्यांच्या किमतींची बेरीज म्हणजे GDP असते. तर GNP म्हणजे काय? देशाच्या नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न म्हणजे GNP असते, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. पुढचं आपण बघूया. GDP जो आहे तो वस्तू व सेवांची एकूण किंमत असते. वस्तू व सेवांची किंमत वाढली तर GDP वाढला असेल तर तो खरा GDP नसतो. खरा GDP म्हणजे वस्तू व सेवांमध्ये वाढ झाली पाहिजे. यात भारताच्या सीमेअंतर्गत जेवढे सीमेअंतर्गत भारतीय असो किंवा परकीय सर्वांचे उत्पन्न जे आहे ते मोजले जाते. एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती जी आहे ती GDP दाखवते. GDP मुळे संख्यात्मक आकलन होते त्या अर्थव्यवस्थेचे. यातून घसारा वजा केल्यास NDP जे आहे ते आपल्याला प्राप्त होते. तर GNP त्याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे काय? स्वकीयांनी परदेशात कमवलेले उत्पन्न, आणि इम्पोर्ट परकीयांनी आपल्या देशात येऊन कमवलेले उत्पन्न, त्याला इम्पोर्ट म्हणायचं. आता एक्सपोर्टमध्ये कोणत्या गोष्टी येतात स्वकीयांनी कमवलेले? तर व्यापार शेअर्स, व्याज प्राप्ती, तसेच कोणत्याही प्रकारची जर येणी असतील देशात आपल्या तर ती. तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची देणी असतील ती येतात. व्यापार तूट, व्याज देयता असेल इत्यादी. तर ही बहिर्गत शक्ती जी आहे ती दर्शवते GNP. ह्याला गुणात्मक दर्जा जे आहे ते प्राप्त होतो आणि याला संख्यात्मक आकलन होते. यातून घसारा वजा केला तर NNP होते, याच्यातून घसारा वजा केला तर NDP होते. शेवटचं, NNP हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात प्रभावी संकल्पना आहे, कारण घसाऱ्याचा त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि निव्वळ उत्पन्न दाखवते. तर X म्हणजे एक्सपोर्ट आणि M म्हणजे इम्पोर्ट जास्त असेल तर GDP हा GNP पेक्षा जास्त आहे असे प्राप्त होते. तर 2011-12 हे बेस इयर बदल झाल्यापासून नवीन पद्धतीपासून GDP आहे तो कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मोजला जातो. पूर्वी तो कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्टला मोजला जात असायचा. आता IMF देखील कॉन्स्टंट मार्केट प्राईसलाच मोजते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतो? तर अप्रत्यक्ष कर वाढवले व अनुदाने कमी केली तर GDP हा देखील वाढू शकतो. तर अर्थव्यवस्थेचा हा टॉपिक होता, राष्ट्रीय उत्पन्न. आपण सर्व प्रश्न यामधील बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा जर तुम्हाला ह्याच्यावरती क्विज सोडवायचे असेल. ह्याच्यावरती दररोज आपण प्रश्न टाकत असतो जे की महत्त्वाचे असतात MPSCसाठी. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही PDF वगैरे पण डाउनलोड करू शकता. थँक्यू.